अशोक खरात प्रकरणाचे पडसाद। धुळ्यातील निमगुड गावात महिलांनी केला गावबंदीचा ऐतिहासिक निर्णय। भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे उघडकीस आल्यानंतर आता ग्रामीण भागातील महिलांमध्ये मोठी जागृती निर्माण झाली आहे। बंधुगिरीच्या माध्यमातून महिलांना हिप्नोटाइज करणे आणि त्यांची लूटमार करणे असे प्रकार वाढल्याचे लक्षात येता धुळे जिल्ह्यातील निमगुड येथील महिलांनी एकत्र येत अशा भोंदूबाबांना चक्क गावबंदी करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय। मी सिंधुबाई मोरे बोलते। नाशिक येथील अशोक खरात हे प्रकरण खूप महाराष्ट्रभर गांजत आहे आणि त्याने खूप महिलांवर अत्याचार केलेला आहे आणि त्याशिवाय त्याला फाशीची शिक्षा आम्ही ठराव केलेला आहे। आम्ही गावाच्या महिलांनी ठराव केलेला आहे फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि गावात यायलाच नको पाहिजे असे भोंदूबाबांनी गावबंदी घरबंदी केलेली आहे। बहुतेक असे लुबाडू संत येतात गावात, साधू येतात गावात आणि त्यांनी खूप महिलांवर अत्याचार केले। चिंचोक्या सुद्धा विकल्या आहेत त्यांनी लाखो करोडाला। असे बायांना त्यांनी लुबाडलंय। अशा साधू या भोंदूबाबापासून गावाने सावध राहायला पाहिजे। या संदर्भात महिलांनी रीतसर ठराव मंजूर केला असून आता कोणत्याही भोंदूबाबाला निमगुड गावात प्रवेश दिला जाणार नाही। अंधश्रद्धेचा फायदा घेऊन फसवणूक करणाऱ्या भामट्यांना चाप लावण्यासाठी निमगुडच्या महिलांनी उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे। अशाच प्रकारे इतर गावातील महिलांनी देखील सजग होऊन भोंदूगिरी विरुद्ध आवाज उठवला तरच अशोक खरात सारख्या भामट्यांचे धाबे दणाणतील आणि सर्वसामान्य महिलांची होणारी लूट थांबेल असा विश्वास या निर्णयामुळे व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। नमस्कार, मी दिलीप कांतीलाल किवसरा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती धुळे जिल्हा पदाधिकारी। नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण ग्रामीण भागात महिलांना समजल्यानंतर मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये चीड, क्रोध किंवा संताप व्यक्त होत आहेत आणि त्या हिशोबाने आज आमच्या निमगुड येथील बचत गटाच्या महिला एकत्र आल्या आणि असे जर भोंदूबाबा आपल्या गावात येत असतील तर त्यांना गावबंदी किंवा घरात सुद्धा बंदी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। कारण की या भोंदूबाबा हे जादूटोणाच्या नावाने मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये भीती निर्माण करत असतात। एकीकडे शेतकरी महिला एक निसर्गाच्या संकटामुळे त्रस्त झालेल्या आहेत, त्या बऱ्याच त्यांना समस्या आहेत आणि अशा रीतीने जर हे भोंदूबाबा वेगळ्या प्रकारे भीती निर्माण करत असतील तर महिला आम्ही ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करू। जादूटोणा हा कायदा पास केलेला आहे, त्या कायद्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करू। तर कृपया कोणी भोंदूबाबाने आमच्या निमगुड गावात येऊ नये।